तर आता ब्लॉगिंग चालू केली. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे. आणि भाऊ आम्ही दादरले पोहोचलो आता सध्या. आता चाललो चैत्यभूमी. आणि मग काय म्हणता वंतीजी तुम्ही सांगा. काय चैत्यभूमीच्या स्तूपाजवळ आलोय. या स्तूपाला वंदन करून भीमा कोरेगावसाठी पदयात्रा निघत आहे. याच ठिकाणी येतो 10 दिवस. तर मी आलेलो आहो आता चैत्यभूमी. घ्या फुलं घ्या. करताना ही गाता म्हटलीच पाहिजे. तर त्या गाण्याच्या म्हणायचं. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील 1 तारखेला भीमा कोरेगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे ही अनुयायी आणि बौद्ध समुदाय जो आहे तो त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी वंदन करण्यासाठी येतो, कारण तिकडे एक क्रांती दिवस जो आहे तो त्या ठिकाणी एक स्मृती करण्यासाठी त्या ठिकाणी लोक जमतात. आणि त्याच निमित्ताने 1 तारखेला या चैत्यभूमी दादरच्या चैत्यभूमी या ठिकाणी मोठ्या संख्येने भारतव्यापी जी पदयात्रा आहे ती निघणार आहे. आणि त्यासाठी आता सध्या आपल्यासोबत आहे भंतेजी जे आहे तर भदंत महाज्योती महाथेरो. नमो बुद्धाय. एकाच बुद्धाला नाही, सगळ्याच बुद्धांना
नमो बुद्धानं. आपण एकाच बुद्धाला वंदन करतो. पण रोज म्हणतो हे जे बुद्ध अतीताचे, हे जे बुद्ध अनागत 55 जय बुद्ध अहं वंदामि. बुद्धों की उत्पत्ति दुर्लभो बुद्धो उत्पादो इमस्मिन लोके. अर्थात बुद्धों की उत्पत्ति होना बहुत दुर्लभ है. प्रकृति है ना, जिसको निसर्ग कहा जाता है, इसको इतनी अकल नहीं है वो कैसे निर्माण हुई. प्रकृति है, निसर्ग, उसको पता नहीं, उसको ज्ञान नहीं है. ये शुद्धि की, परिशुद्धि की और विशुद्धि की जो बोधि ज्ञान के आधार पर परिपूर्णता पर संपूर्णत्व प्राप्त करने का कोई ज्ञान है, वो जब बुद्ध उत्पन्न होते हैं तो प्रकृति के भीतर बाहर का सभी भूत, वर्तमान और भविष्य का तीनों काल का ज्ञान, परिपूर्ण और परिशुद्ध ज्ञान उनको होता है, जिसे शुद्धि, परिशुद्धि और विशुद्धि की प्रक्रिया पूर्णत्व में प्राप्त होता है. शतामूलक स्वभाव है. महाबोधि महाविहार में भी अतिक्रमण हुआ है, इसके बारे में भी अरे क्या ये की बताएंगे? बात नहीं, सभी तरफ अतिक्रमण हुआ. जब प्रतिक्रांति है ना, ब्राह्मीणवाद प्रतिक्रांति, बाबा साहब ने इस शब्द को बड़े ढंग से रचा. जे किसी को रचना नहीं आई, उन्हीं के ही चित्कार से चित्कार, वो चित्त से उत्पन्न हुआ. बाबा साहब क्या महाकुशल चित्त है. मोदी से तुम्हारा हर क्षण काम करते रहता है, इसकी तुलना नहीं की जा सकती. बाबा साहब ने हमको सभी कैसे कैसे एक चाबी दी ना, मास्टर चाबी, आपके सब ताले निकलते. तो सारा विश्व बुद्धमय धम्ममय करने के लिए ये भीमा कोरेगांव से पहली बार एक जनवरी 1927 को गए. तब बाबा साहब ने मानवीय समाज का कल्याण कैसे होगा, किस रास्ते से होगा, कैसे होगा. तो बाबा साहब को ये भीमा कोरेगांव का इतिहास समझ में आया, वो प्रेरणा भूमि बनी और सारा विश्व ही बुद्धमय धम्ममय बनाने का प्रेरणा स्थान वही भीमा कोरेगांव रहा. इसलिए भीमा कोरेगांव तक जाए, हर साल जाया करते थे. बहुत भीमराव आंबेडकरजी ते येणार होते, ते ऑफिशियल कामासाठी ते अडकले. या क्षणाला आयुष्मान कदम सर, जयराम कदम सर या पदयात्रेचं, क्रांती यात्रेचं ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. दोस्तों ये है हमारे भाई दाढ़ी वाले, हे जे संभाजी राजे, आणि बस हे पदयात्रेत आहेत मित्र, आता शेवटपर्यंत आहेत. दोस्तो तो आम्ही निघालो आता चैत्यभूमीच्या पासून 10 किलोमीटर पुढे जाताना. 10 किलोमीटर बाकी आहे अजून. तिथं आजचं मुक्काम आहे, तिथं पदयात्रा घेऊन. चालू आम्ही ब्रिजवर आता इकडे.